तर नमस्कार मित्रांनो, मी आपला दीपक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ आहे खूपच खास, कारण आज चाललो आहे आम्ही सगळे गावाला. माझ्याबरोबर आहे बबलू, आई, दुसरी रिक्षा आपली पुढे आहे. तर आता आपला थेट प्रवास मुंबई ते राजापूर. आपली गाडी आहे 5ची, मुंबई सेंट्रल टू राजापूर. तर आता आपण निघालो घरून. आता इथून जाऊया आता कुर्ला बस नगर डेपो. तिथून आपली दुसरी बस येईल, त्याच्यात बसायचं आहे. तर आपला प्रवास हा खूपच सुखदायी आणि आनंददायी व्हावा अशी ईश्वरच्या प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की आपण खूपच भावनिक झालो, कारण आज मुंबईतून गावाला चाललो. गावाला गेल्यावर खूपच मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पोचलो कुर्ला बस डेपो. म्हणजे पाठीमागं बघू शकता वहिनी, बबलू, बाक्या, इकडे भाई, आई, सगळे आम्ही बसची वाट बघतोय. काय बोलतं बारको? कुठं चालला तू? कुठं चालला? अगोदर आम्ही आलो. जवळजवळ आता 5:45 झालेले. अजून काय बसचा आमच्या पत्ता नाही. इकडं बारक्या खाली बसलाय. तर आता बघूया, 7:45 व्हायला आलेत, अजून काही बसचा पत्ता नाही. खाली कशाला बसलाय? हा काय रे, खाली कशाला बसलाय तू बारको? तोंड दाखवत नाही. इकडे इकडे. फायनली आम्ही गाडीमध्ये बसले. माझ्यासोबत बघू शकता कसं एकदम माहिती. कसा वाटतंय? मित्रांनो, आपण आता पोचलो पनवेल बस डेपो. रात्रीचे वाजले 9:15. इकडे बघू शकता बारक्या, झोपत नाही. इकडे बबलू, आई आहे. खूप गरमी होते. बसचा प्रवास थांबले. बबलू जेवायला काय? चटणी चपाती. श्रीखंड कुठे गेला? सोबत श्रीखंड आहे. इथं भाई भात खातोय. इथं बारक्या बघा. इकडे आई. झाला पाहिजे. आणि बबलू खातोय ते चपाती, चटणी आणि श्रीखंड. इथं बारक्या आहे. तर बारक्या आहे. इथं आहे आई. आईचं झालं खाऊन. तर बारक्या. तर भाई भात खातोय, चटणी आणि काय श्रीखंड, चपाती. इकडे वहिनी काय खायत नाही, बघताय बघ कशी. नको आहे काय? भूक नाही, उलट्या होतील. मित्रांनो, रात्रीचे वाजले 1:30 आणि आपण पोचलोय चिपळूणला. बघू शकता माझ्या पाठीमागं चिपळूण बस डेपोमध्ये आलेलो आहोत. आणि आता थोड्याच वेळात आपण प्रस्थान करू आपल्या पुढील मार्गासाठी, म्हणजेच राजापूरसाठी. झोप मस्त येते. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 3:45 आणि आपण पोचलो लांज्याला. अजून अर्धा तासाचा रस्ता आहे. आपल्यासोबत आहे छोटू.
बघू शकता जागा आहे तो. आणि इकडे पुढे बबलू, त्या आईचे पाय सुजलेत. बबलू बघा. मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत. आम्ही पोचलोय राजापूर बस डेपो. बघू शकता तुम्ही, गाडी खूपच लवकर आलेली आहे. आणि आता आम्ही इथून 2 रिक्षा करून डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण आता 6 वाजल्याशिवाय काही गाडी नाही आहे. त्यामुळे आता डायरेक्ट घरी. गरगरलेलं आहे. काय 7चे असले तरी आता 4:30 झालंय. आणि इथं बारक्या भाई आई तिकडे पाय आकडलेले आहेत, फेऱ्या मारते. तिकडे बबलू येते. इथं डोका गरगरलाय. गावाला येऊन, कारण त्याला आता फिरायला भेटेल. इथं काय गरम बिरम नाही होणार आहे ना, आहे ना? हां, इकडे सांग सगळ्यांना मला मजा वाटते म्हणून. बोल मला मजा वाटते. हां मित्रांनो, आपण पोचलोय, निघालो गाडीतून. आहे राजापूर ब्रिज. माझ्यासोबत आहे छोटू. बघू शकता ढगाळ वातावरण. आमचं स्वागत पावसाने होणार आहे वाटतं, कारण आजच आपण मुंबईतून आलेलो आहे गावाला. यावा कोकण आपलाच असा. बघू शकता पावसाळी वातावरण एक नंबर. बघू शकता ये वा कोकण आपला. कसं वाटतंय बबलू? पाऊस पडणार आहे मित्रांनो. खूपच वारा सुटलेला आहे. वादळ वारा. झाडाखाली बसणं म्हणजे खूप. हे बघा, नारळ पडले तर आम्हाला भेटतील तरी. बाबा काय झाड आहे ते रे. लय भारी. आज काम करून करून पूर्ण हैराण व्हायला आलंय. आणि आता वादळी वारा सुटलेला आहे. मला वाटतं आता थोड्याच वेळात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. खूपच थंड वातावरण झालेलं आहे. लय भारी. आणि इकडं आमचं नवीन घर पण रेडी आहे. बबलूने दरवाजा. नवीन घर आपण नंतर दाखवूया. आजचं इथं बघू शकता तुम्ही, आपल्या शेजारीच एक लग्न आहे. इथे नवीन घर आहे, ते आपण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हा लय मस्त वाटतंय. वातावरण बघू शकता खूपच. तर सांगितले बबलू काय घेऊन फिरतोय बघा. त्या झाडाचं केवढं मोठं गोळ आलं. निस्ता वारा पडणार आहे का पाऊस पण. बघू शकता लय भारी. मुंबईची गरमी काढून टाकणार वाटतं पाऊस आम्हाला. माझ्या पाठीमागू बघू शकता खूपच वादळी वारा.
या खाण्याची या बघ म्हणजे बाबा जरा पाणी मार जा पाणी मारू हे काय जमा केलं आणले काय हे सागवानच आहे. ते गोळा बघ ना आपोआप गोल झाला आता वादळी वाया शांत झालाय. बघूया बघू शकता इतर दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला पाऊस भेटलेला आहे 1 नंबर. पावसाची सुरुवात झालेली आहे खूपच भारी. आवाज येतोय तुम्हाला? पाऊस पडतोय. आपण मांडवात जाऊया. इकडे बघू शकता पाऊस पडतोय. लय भारी. पावसात सुरुवात झालेली आहे. लय भारी. मातीचं दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे. एकदम मस्त थंड वातावरण झालेलं आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता खूप भारी ऊन आहे. दुपारचे वाजलेत 5. आज काम करून करून लय दमलेलो आहे त्याच्यामुळे पाऊस पडलेला आहे. लय